जैन सातेव महत्वाचा मुद्दा चर्चेला येऊ लागला होता आणि तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. आता खरं तर या विषयाच्या अनुषंगानं मी आपलं विवेचन करणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, लाईक आणि सबस्क्राईब देखील त्याला करा, जेणेकरून अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील, घटना कायद्याच्या अनुषंगाने आपल्यापुढे येतील. आपण सर्वप्रथम समजून घ्यावं, आपण उपेक्षितांच्या बाजूंचे आहोत. आरक्षणाच्या कोणत्याही प्रकारच्या विरोधात माझं विवेचन नाही, परंतु घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य पद्धतीनं आरक्षण सर्वांना मिळालं पाहिजे या बाजूंचा मी निश्चितच आहे. आणि म्हणून ओबीसी मधून ओबीसीला धक्का लागू नये किंवा ओबीसी मधून आरक्षण नको किंवा मराठ्याचा समावेश ओबीसी मध्ये करू नये अशा प्रकारच्या सरकारच्या वतीनं सरकारमधील काही मंत्री विविध एल्गार सभा घेऊन आपली भाषणं ठोकू लागलेली आहेत. खरं तर एखाद्या जबाबदार मंत्र्यानं असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचं गैरसंविधानिक घटनाबाह्य प्रकारचं वक्तव्य आहे. कारण ओबीसी काही जात नाही किंवा जातीची कोणाची मक्तेदारी नाही आहे. आणि जातीची मक्तेदारी नसताना आपण ओबीसी मध्ये येऊ नका अशा प्रकारची जी मागणी होऊ लागलेली आहे, करू लागलेली आहे, तर ती निश्चितच न्यायचित नाहीये, घटना कायद्याला धरून नाहीये. आपण एखाद्या पदावर राहतो, मंत्री असतो, तर मंत्रिमंडळात शपथ घ्यावी लागते. हा या शपथेचा भंग आहे. आणि म्हणून अशा प्रकारची मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाहीत, आरक्षण मिळणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना ह्या घटनात्मक दृष्ट्या योग्य नाहीत, बरोबर नाहीत. खरं तर 1 जून 2004लाच एक जी अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशामध्ये कुणबी मराठा यांचा समावेश करण्यात आला आणि त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे खानदेश असेल, तुमचं पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भात बी काही प्रमाणामध्ये झाला. पण मराठवाड्याला जर मराठा हा शब्द त्यात टाकता आला असता तर हा प्रश्न तिथेच मिटला असता 2004 मध्येच, पण तो मिटण्यात आलेला नाही. म्हणून आता जी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमलेली आहे आणि या न्यायमूर्ती शिंदे समितीचं जे काम आहे ते महाराष्ट्रभर आता मंत्रिमंडळाने शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे, न्यायमूर्ती शिंदे समितीनं, आणि ते काम करू लागलेले आहेत. आता प्रामुख्याने मराठवाड्याचं आरक्षणाचं, ओबीसी आरक्षणाचे दरवाजे आणि तद्वतच महाराष्ट्राच्या आरक्षणाचे, ओबीसी मराठ्यांच्या आरक्षणाचे दरवाजे आता खऱ्या अर्थानं उघडायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर ही दारं बंद होती मराठवाड्यांची, एकही सर्टिफिकेट मिळत नव्हतं. खरं तर आमचा हा प्रश्न जो संविधानिक मार्गानं जो मिटायला हवा होता, 371(2) कलमामध्ये आम्हाला विशेष आर्थिक आणि सामाजिक मराठवाड्यासाठी विशेष तरतूद करण्याची प्रोव्हिजन होती, पण ती झाली असती तर मराठाला सर्व पद्धतीनं न्याय मिळाला असता, पण ते झालं नाही. पण आज शिंदे समितीच्या माध्यमातून जे काम होत आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं फार मोठं यश आहे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठ्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट आता मिळू लागलेले आहेत आणि ओबीसीला धक्का लागू नये अशा प्रकारची मागणीच्या ऐवजी मराठ्यांना पहिल्यांदा ओबीसी मध्ये घ्या आणि मग आपण दिल्लीकडे जाऊ आणि दिल्लीच्या जे काही राज्यकर्ते आहेत, जे सरकार आहे, त्यांच्याकडे घटनादुरुस्ती करून ओबीसीचा कोटा वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा होता. परंतु तसं न करता महाराष्ट्रामध्ये विवाद आणि वादाला जन्म दिला आणि ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा संघर्ष काही जबाबदार मंत्र्यांनी सुरू केलेला महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे. आणि अनेक वाचाळवे त्याच्यामध्ये घुसलेले आहेत, ज्यांना
कोणत्याही पक्षात जनाधार नाहीत, कुठे आपली राजकीय पत नाहीत. म्हणून या सुंदोबसुद्दींचा, या जातीवादी राजकारणाचा फायदा घेऊन आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न ही करू लागलेले आहेत. आणि म्हणून हातात कोयता घेऊ, कुऱ्हाड घेऊ, काठ्याना घेऊ, अरबी समुद्रात बुडू, कोणी म्हणतं महाराष्ट्र पेटू, लढा मारा, अशा प्रकारच्या वल्गना ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ लागलेल्या आहेत. पण ही जरी बाब असली तरी कोणत्याही समाजाला घटनेच्या 15/4, 16/4, 19/2 आणि 29/2च्या अनुषंगानं राज्य मागासवर्गीय आयोगानं त्यांचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण जर तपासलं तर कोणालाही या ओबीसी मध्ये जाण्यापासून राज्यव्यवस्थेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. इव्हन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय देखील एखादा राज्य मागासवर्गीय आणि एखादा समाज हा अप्रगत समजला तर त्याला ते प्रगत समजू शकत नाहीत. आता मराठा आरक्षणामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो एखादा समाज अप्रगत समजलेला होता मराठा समाज आणि त्याला प्रगत केलं, ते सर्वोच्च न्यायालयाच्या देखील कार्यक्षेत्राच्या बाहेरचं काम आहे. घटनेची प्रोव्हिजन काय आहेत, घटनेचे अनुच्छेद काय आहेत, ते सर्व भारतीयांनी वाचले पाहिजेत आणि मग घटना आणि कायद्याच्या अनुषंगाने आपण बोललो पाहिजेत. विनाकारण समाजामध्ये संघर्ष निर्माण करणं, संघर्ष तेढ निर्माण करणं ही गोष्ट महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. पुरोगामी महाराष्ट्र हा कुणाचा आहे हा विचार आपण खऱ्या अर्थानं केला पाहिजे. आता खऱ्या अर्थानं जरांगे पाटील एक जे काही नातेसंबंधाचे नातेवाईकांना द्या, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, सगळे सोयरे या शब्दामध्ये ज्यांच्याशी विवाह होऊ शकतात असे सगळे सोयरे त्याच्यामध्ये सर्व मोडतात. माझे नातलग असेल, वडिलाचे नाते असेल, आईचे नाते असेल, या सर्व अंगानं आता मातृसत्ताक पद्धतीनं देखील आपल्याला आरक्षण देता येतं. कारण घटनेमध्ये तसं प्रोव्हिजन आहे आणि जगामध्ये देखील समतेचा अधिकार मान्य केलेला आहे प्रगत देशामध्ये. म्हणून आपण पुरोगामीचा पाऊल टाकायचे की मागासलेपणाचे पाऊल टाकायचे आणि त्या आधारावर सरसकट करण्याची जी प्रक्रिया आहे तर पुढचा टप्पा आहे अध्यादेश काढून. तर या पद्धतीनं एका कुटुंबाला जर कुटुंबाची संख्या असेल तर 2 ते 2.5 लाखापर्यंत हे सर्टिफिकेट मिळू शकतात. एक कुटुंब असेल तर 80 कुटुंब असं ते प्रमाण होऊ शकतं. आता खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये मराठवाड्याची जर स्थिती ओळखली आपण तर मराठवाडा हा हैदराबादचा भाग होता. तेव्हा दप्तर नष्ट करण्याची पद्धत होती. महसुली दप्तर अनेक नष्ट झालेले आहेत. म्हणून ज्या काही नोंदी मराठवाड्यामध्ये सापडतात त्या कुणबी म्हणून सापडतात. म्हणून मराठा कुणबी एकच आहेत हे वर्धा न्यायालयाच्या 1921च्या जजमेंटमध्ये सांगितलेले आहे, मद्रास न्यायालयाच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि जेवढे काही राज्य आहेत त्या राज्याने देखील ज्या राज्यामध्ये मराठा समाज आहे त्या राज्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता जर एक उदाहरण घेतलं, राजपूत भामटे मोठ्या प्रमाणात सर्टिफिकेट काढलेले आहेत. कशाच्या आधाराने सर्टिफिकेट काढलेत आत्ताच अलीकडे 2-4 वर्षात जर प्रक्रिया बघितली तर हजारो राजपूत भामट्यांनी प्रमाणपत्र काढले. ते अगोदर भामटे नव्हते का? मग त्यांनी कसे रक्ताचे संबंध दाखविले? मुस्लिम समाजामध्ये जातीची नोंद नसताना देखील गृह चौकशी करून त्यांना प्रमाणपत्राची तरतूद करण्याचा 2012चा GR नाहीत काय? मग ज्यांना सगळे सोयरे किंवा नातेवाईक सापडत नाही सर्टिफिकेट तर त्यांना देखील जातीची चौकशी करून प्रमाणपत्र मुसलमान समाजाला देता येतं, मराठा समाजाला देता येत नाही का? अरे मुस्लिम समाजाला तर पश्चिम बंगालमध्ये 99% मुस्लिम ओबीसी मध्ये आणले. 17% आरक्षण ममता बॅनर्जीने वाढवलं. पहिलं डाव्यांनी 10% वाढवलं होतं. पंजाबमध्ये 68 जाती राज्याच्या यादीमध्ये, 71 जाती ह्या केंद्राच्या यादीमध्ये आहेत. बिहारनं जवळपास 63% आरक्षण वाढवलं. 15 राज्यांना आरक्षणाची मर्यादा वाढवली. आणि हे सुरू असताना एका विशेषतः मराठवाड्यांचा जो महत्वाचा प्रश्न होता तर त्या मागासलेल्या मराठवाड्या समाजाला आतापर्यंत आपण का आरक्षण देऊ शकला नाहीत? काय सांगितलं उच्च न्यायालयाने की हा समाज मागासलेला आहे. अनेक वर्ष
कोणत्याही प्रकारचं आयोगानं चौकशी न करता या समाजाला अशाच पद्धतीनं न्यायापासून वंचित ठेवलं हे चुकीचं होतं आणि म्हणून 50% बाहेरचं आरक्षण आम्ही मान्य करतो आणि नंतर रिव्ह्यू घ्यावा, राज्याने स्टेटनं रिव्ह्यू घ्यावा आणि प्रगतांना बाहेर काढावं आणि 50% ओबीसी मध्ये मराठ्याचा समावेश करावा. वाचा ना 851 पेज क्रमांक 861 पेज क्रमांक वाचलं पाहिजे. इंदिरा साहनीचं वाचा. इंदिरा साहनीमध्ये देखील सांगितलं होतं की ज्या काही कॉमन जाती होत्या म्हणजे मंडल आयोग लागू झालेला नाही. 13 ऑगस्ट 1990चा जो GR काढला होता आणि तो GR राज्याची यादी आणि मंडल आयोगाची यादी ह्या कॉमन जाती घेऊन त्याच्यावरती तो GR काढला आणि पुढे PV नरसिंहरावच्या काळामध्ये त्याला इंदिरा साहनी जजमेंटनं त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्या 92ला जो इंदिरा साहनीनं जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये देखील सांगितलं की स्टेट याद्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून त्या तपासून घेण्यात याव्यात. त्या जर तपासल्या गेल्या तर त्याचा रिव्ह्यू करा, मागासले पण सिद्ध करा आणि प्रगत असेल तर त्यांना बाहेर काढा आणि मागास असेल तर त्यांना ऍड करा. ही अविरत प्रक्रिया सांगितलेली इंदिरा साहनीमध्ये. 10 वर्षांना सर्वेक्षण करा. तर हे का होऊ शकलं नाही? तर ही भूमिका आपण ध्यानात ठेवली पाहिजे. तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 200 जाती आल्या. त्याला कोणते घटनात्मक आधार आहेत? कोणी म्हणतात की त्याला काकासाहेब कालेलकरचा आधार होता. काकासाहेब कालेलकर आयोगानं कोणत्याही जातीचं जमातीचं मागासलेपण सिद्ध केलेलं नाही आणि राष्ट्रपतीकडे तो अहवाल त्यांनी पाठवला होता. तर राष्ट्रपतीनं देखील तो अहवाल फेटाळलेला आहे. कोणत्याही प्रकारचं मागासलेपण किंवा तंत्रशुद्धता किंवा शास्त्रीय पद्धत त्यांनी अवलंबिली नव्हती म्हणून तो अहवाल स्वीकारण्यात आलेला नाही. त्या आधारावर कसं तुम्हाला पहिला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या आधारे कसं आरक्षण मिळेल? त्यांनी ज्या काही कॉमन जाती सांगितल्या होत्या लोकसंख्येच्या आधारावर कॉमन जाती, त्यात मराठवाड्यातील मराठा समाज देखील होता मागासलेपणामध्ये. कुठे गेला तो? कुठं गेला? 65ला कुठे कोणी घातला, 67ला कोणी घातला, 68ला कोणी घातला, हे कायमचेच घातला. आणि उपेक्षित आणि दुर्लक्षित मागासलेल्या समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राजकारण साधण्याचा कुटील डाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. कोणी म्हणतं BD देशमुख समितीने देखील कोणत्याही प्रकारचं मागासलेपण तपासलेलं नाही. लोकसंख्येच्या आधारावरती अशा प्रकारचं आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. तर कोणताही मागासलेपण करणारे कोणताही शास्त्रीय आधार नाहीये आणि म्हणून मंडल आयोगाच्या याच्या पद्धतीनं कृष्णमूर्ती विरुद्ध सुप्रीम कोर्ट, कृष्णमूर्ती संघ शासन विरोधात सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिला, विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन याच्याही मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या दोन्ही निर्णयात असं सांगितलेलं आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातूनच कोणताही समाज अप्रगत ठरवण्यात यावा. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण त्याचं तपासलं जावं. ट्रिपल टेस्ट सांगितलेली इंदिरा साहनीमध्ये. नोकरीतलं प्रमाण, शिक्षणातलं आणि सामाजिक मागासलेपण. आणि तेच आता राज्यात आत्ताचा महाराष्ट्र राज्याचा आयोग आहे, राज्य मागासवर्गीय आयोग, तेच काम करू लागलेला आहे. आता सर्वे सुरू झालेला आहे. त्या माध्यमातून देखील राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रतिबंध म्हणजे काम करू शकतं, मागासलेपण ठरू शकतं आणि त्यांना ओबीसी मध्ये टाकू शकतं. ओबीसी टाकल्यानंतर ओबीसीचा कोटा जर कमी होत असेल तर केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी आणि त्याच्यामध्ये तो कोटा वाढवण्याचा प्रयत्न करावा. एवढी साधा विषय हा असताना एवढा समाज उभं करायचा, संघर्ष निर्माण करायचा, हे संघर्षाचं षड्यंत्र हे लोकांच्या वाट्याला आणायचं आणि पुरोगामी महाराष्ट्राची जी पायाभरणी झालेली आहे ती पायाभरणी ढासळून टाकावी अशा प्रकारचं हे षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि हे षड्यंत्र मराठा समाज कदापि यशस्वी होऊ देणार नाही असं मला वाटतं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विदर्भात आपण जर गेलो तर विदर्भामध्ये जवळपास 44 प्रकारचे कुणबी आहेत आणि 44 प्रकारचे कुणबी विदर्भामध्ये असताना 3-4 जे महत्वाचे मराठा समाजाचे कुणबी त्यांचे नातेसंबंध आहेत. आता
मुद्दा असा की मराठवाड्यामध्ये जे नोंदी आहेत त्या मोडी लिपीमध्ये, उर्दू लिपीमध्ये, पारसीमध्ये असल्यामुळं त्याचं संगणकीकरण झाले नाही, ते लोकांना कळत नाही, म्हणून ते पुरावे पुढे आले येऊ शकले नव्हते. आणि अनेक दप्तर जाळल्यामुळे त्या नोंदी नाही आहेत. आणि ज्या काही नोंदी होत्या त्या जातीची नोंद करण्याची पद्धती नव्हती. हैदराबाद संस्थानामध्ये ज्या काही नोंदी झालेल्या कृषक जात म्हणून कुणबीची नोंद आहे. आता हैदराबाद संस्थानामध्ये जे काही राज्य आंध्र प्रदेश, तेलंगणा निर्माण झालं, तिथला मराठा समाज हा सर्व ओबीसी मध्ये आहे. अलीकडे तेलंगणा राज्य देखील निर्माण झालं तर त्यांनी देखील मराठा समाज ओबीसी मध्ये टाकून दिलेला आहे. म्हणून ज्या वेळेस मराठवाडा बिनशर्त पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जेव्हा विलीन झाला तेव्हा SC ST त्या जातीत समाविष्ट झाल्या. नंतर कालांतराने 200 जाती ओबीसी भटक्या विमुक्तमध्ये समाविष्ट झाल्या आणि मराठा ओबीसी मध्ये का समाविष्ट होऊ शकला नाही, जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. आणि 23 मार्च 1994 मराठ्यांना आरक्षण मिळवायचे पूर्ण दरवाजे बंद केलेले आहेत आणि जास्तीचं आरक्षण देऊन मराठ्यांना कायम न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम 23 मार्च 1994च्या GR पासून महाराष्ट्र शासनाच्या सुरू झालेलं आहे. म्हणून मराठ्यांचा फार राग आहे या 23 मार्च 1994च्या GR वरती. अशा प्रकारचं राजकारण, षडयंत्र आपल्या मताच्या राजकारणासाठी एवढ्या मोठ्या समाजाला दुर्लक्ष करण्याचं पाप कोणी केलं, हा एक चिंतनाचा विषय, हा आपण शोधून काढला पाहिजे. खरं तर कोकणातील जे मराठे आहेत, कोकणाचा जर मराठ्याचा विचार केला तर ते मराठा आहेत. आता रत्नागिरीचे जे कुणबी आहेत ते कधीच मराठे नव्हते आणि कोकणातील मराठा हा कधीच कुणबी जवळपास नव्हता. काही अंश असेल किंवा काहींना सर्टिफिकेट देखील घेतले असेल पण नव्हता. म्हणून त्यांची मागणी आहे की आम्हाला याच्या पद्धतीतून आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ठीक आहे, तुमच्या पुढे क्रिएटिव्ह पिटिशन आहे, EWSचा पर्याय आहे आणि मराठा म्हणून तुम्हाला जर यायचं असेल ओबीसी मध्ये स्वतंत्र पद्धतीनं तुम्ही तेवढं जे काय आरक्षण तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागत असेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता किंवा कोटा वाढून देखील आपण आरक्षण मिळू शकतात. अशा प्रकारची प्रोव्हिजन आपल्या घटनेमध्ये आहेत, ती करू शकतात. म्हणून मराठा विरुद्ध मराठा किंवा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष करण्याचं काही एक काम नाहीये. हा राज्यव्यवस्थेला अधिकार आहे. कोणाला ओबीसी मध्ये यावं नाही यावं असं म्हणण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2004च्या GR प्रमाणे 12 लाखापेक्षा अधिक प्रमाणपत्र लोकांनी घेतले. 3-4 जिल्ह्याचा महत्वाचा प्रश्न होता आणि बाकी काही 10-20% राहिले असतील, एवढाच प्रश्न आहेत. खरं तर मराठवाड्यातला 80 लाख लोकांचा, जवळपास 80 लाख लोकांचा मराठ्यांचा प्रामुख्याने प्रश्न होता, जे की सर्व अंगाने, सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सर्व अंगाने मागासलेले आहेत आणि यांना आरक्षणाची खरी गरज होती. आणि ही गरज भागवण्यासाठीच खऱ्या अर्थानं 371(2) हे कलम आमच्याकडे होतं. आणि हे जर लागू झालं असतं खऱ्या अर्थानं तर मला असं वाटतं की राष्ट्रपतीनं, केंद्रीय राज्य मागासवर्गीय आयोगानं, राज्याच्या मागासवर्गीय आयोगानं, राज्याच्या सरकारनं याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. खरं तर प्रायोरिटी यांना द्यायला हवी होती मराठवाड्याच्या लोकांना, पण ही देण्यात आलेली नाही. जाणीवपूर्वक मताचं राजकारण करण्यासाठी, ओबीसीला खुश करण्यासाठी आणि मराठे आपल्या कायम दावणीला बांधलेलेच आहेत असं गृहीत धरून हे राजकारण एवढ्या वर्ष करण्यात आलेलं आहे आणि या समाजाला न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत चाललेलं आहे. आता तुम्हाला माहित असेल की कॅटेगरीरायझेशन, सब कॅटेगरीरायझेशन सुरू झालेलं आहे. आता रोहिणी आयोग नेमलेला आहे, त्याच्यामध्ये उपकड होणार, पुन्हा त्याच्यातून भांडण निर्माण होणार आहे. आता EWS वगैरे घेतल्यानं, मराठा आरक्षण घेतल्यानं केंद्राच्या नोकऱ्या मिळतील का, हा एक प्रश्न आहे. मिळू शकत नाही. जोपर्यंत केंद्राच्या यादीमध्ये जाणार नाही तोपर्यंत ओबीसी मधून मराठ्यांना कसं आरक्षण मिळेल केंद्राच्या, कारण केंद्राकडेच 27 लाखापेक्षा अधिक जॉब क्रिएट होऊ शकतात. मोठमोठे विषय जे आहेत, दूरसंचार असेल, पोस्ट असेल, वाणिज्य असेल, महत्वाचे खाते तर केंद्राकडे आहेत. मग नोकऱ्या कशा जॉब निर्माण होईल? फक्त महाराष्ट्रापुरतं आरक्षण घेऊन काय करायचं? UPSC मध्ये आणि केंद्रीय सेवेमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल का, हा विचार देखील येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल. आणि मुद्दा असा की आता कोणतेही मागासवर्गीय जर ठरवायचं असेल तर आपल्याला ट्रिपल टेस्ट करावं लागेल आणि ते राज्य मागासवर्गीय आताच्या पद्धतीने करू लागलेलं आहे. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी कशी करायची तर राज्यव्यवस्थेचा प्रश्न आहे. म्हणून कोणी आपल्या ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये, ओबीसी मध्ये येऊ नये, अशा प्रकारचं काम कोणी करू नये. कारण ओबीसी 13 ऑगस्ट 1990ला VP सिंगचं सरकार होतं
आणि व्ही पी सिंगाने एक GR काढला होता. तो मंडल आयोगाची अंमलबजावणी कोणत्या संसदेमध्ये त्याला मान्यता नाही आहे. तो एक कॉमन जाती, मंडल आयोगातल्या जाती आणि राज्य स्टेटच्या लिस्ट याची करून एक यादी, एक GR काढलाय केंद्र सरकारनं आणि त्याला इंदिरा साहनी केस म्हणून ऑर्डर दिलेली आहे. पण ती देत असताना प्रत्येक राज्यातल्या 671 जाती राज्यस्तरावरती आणि केंद्र स्तरावरती वेगळ्या जाती आहेत. एवढ्या जातीचा रिव्ह्यू घ्यायचं सांगितलेलं आहे. खरंच त्या मागास आहेत का, त्याचा रिव्ह्यू तपासा. प्रगत असेल तर त्याला काढून टाकावा. पदोन्नतीमध्ये आरक्षण सांगितलं नव्हतं 5 वर्ष, तुम्ही कायदा करून ते पुढं चालू ठेवलेलं आहे. खाजगी संस्थेमध्ये आरक्षण नव्हतं तरी तुम्ही कायदा करून ते लागू केलेलं आहे. लक्षात घ्या. मुद्दा असा आहे. आणि प्रगतांना वगळायचं सांगितलं, आतापर्यंत वगळलं नाही. 10 वर्ष सर्वेक्षण करायचं सांगितलं, आतापर्यंत ते सर्वेक्षण केले नाही. कितीतरी मुद्दे आहेत की जे आपण केलेले नाही. आणि ही विकृती सुधारण्याची गरज आजच्या याच्यामध्ये असताना आपण वेगवेगळ्या जाती जमाती, हा काही देशभराचा प्रश्न आहे, काही महाराष्ट्राचा प्रश्न नाही. पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या समाजाला एक ओबीसी समाज पुढे घालून काहीतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो. अन्य राज्यामध्ये अशा प्रकारचे विरोध झालेले नाही, कारण त्या त्या राज्याच्या सरकारने इच्छाशक्ती दाखवून, सदृढता दाखवून सामाजिक न्यायाचे प्रश्न धजाला लावलेले आहेत, सोडवलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने ही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. आणि शिंदे सरकार अत्यंत सकारात्मक आहे खरं तर या संदर्भामध्ये. आणि मला असं वाटतं की शिंदे सरकार या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेण्याचं अपेक्षित आहे आणि ते घेतील असं आम्हा सर्व मराठा बांधवांना वाटतं. म्हणून दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. राज्याच्या अंतर्गत जे मंत्रिमंडळात आपले सदस्य आहेत त्यांना आपण आवरलं पाहिजे. एवढे मोठे शेतकरी आत्महत्या करू लागलेले, एवढे मोठे तरुण आत्महत्या करू लागलेले, एवढं मोठा समाजाचं मोठं शोषण झालेलं आहे, मोठा आक्रोश आहे. आणि एवढ्या 75 वर्षापासून आपण त्यांना दुर्लक्षित ठेवतो. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या समाजाविषयी कणक आणि जाणीव नसताना एक बेजबाबदार पद्धतीनं बेताल वक्तव्य करणं, तर या वाचाळवीरांना आता आपण रोखलं पाहिजे. आणि जर ते ऐकत नसेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर त्यांना घालवलं पाहिजे. असे पालकत्व किंवा मंत्रिमंडळामध्ये मतभेद होत असेल, आपल्याला मुख्यमंत्र्याचं म्हणणं मांडत असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा देतो असं किती दिवस ठेवायचं. स्वतः राजीनामा फेकला पाहिजे. पण सत्तेची सत्ता सोडा वाटत नाही. सत्ता आणि संपत्ती ही माणसाला म्हणजे खूप प्रिय असते आणि ती सोडा वाटत नाही. आणि तेच आज गणित या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि एकंदर आपण बघितलं तर नोकरीमध्ये आताचं जे चित्र जे दिसू लागलेलं आहे ते जवळपास ओबीसी समाजाचं 40% प्रमाण होऊ लागलेलं आहे. म्हणजे 19% 24% आरक्षण मिळू लागला आणि ईडब्ल्यूएस 37% सहित 42% आरक्षण मिळू लागला. आणि 2023 मध्ये जवळपास 40% आरक्षण ओबीसी समाज मिळू लागलेला आहे. आणि ओपन मधल्या 60% जागा देखील रिझर्वेशनचे लोक मिळू लागलेले आहेत. म्हणून 20% खाली ओपनच्या जागा राहू लागलेल्या आहेत. मग एवढा मोठा समाजानं म्हणजे 25-30 किती टक्के समाजाने किती जागा, 30% जिथं आरक्षण असावं लागत, 70% ओपन जागा असायला हव्या होत्या, तिथं 80% रिझर्वेशन झालेलं आहे. समाजाचा सर्व 20% जर SC STचा 100 जागा आपण जर विचार केला आणि बाकी 15% म्हणजे 35% जास्त असतं. 65 ते 70% जागा खुल्या राहायला हव्या होत्या, पण ते उलट झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण कॉम्पिटिशन करू लागलेलो आहे, स्पर्धेत टिकू लागलेलो आहे, 50% आरक्षण मिळू लागलेलं आहे, तर 50% आरक्षण मिळाल्यानंतर तो समाप्त झाला पाहिजे. जेव्हा मिळत नव्हतं तेव्हा 50% पर्यंत मिळण्यात यावं अशा प्रकारची तरतूद होती. पण एवढं 50% मिळायला लागल्यानंतर प्रश्नच येत नाही. तिथे तुम्ही स्पर्धा करू लागलेले, तुम्ही प्रगत झालेला असा सरळ सरळ अर्थ त्याचा होतो. आणि म्हणून या प्रकारचे 50%चे आता आरक्षण ठेवण्याची गरज नव्हती एवढ्या वर्ष, पण ती गरज पुढे पुढे चालू ठेवलेली आहे. आणि ही गरज थांबवण्यासाठी, ही गोष्ट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि राज्यसेवाच्या माध्यमातून जर 75-80% सेवा जर रिझर्वेशनमध्ये जात असेल तर राज्य सरकारने तत्काळ याच्यावरती पावलं उचलली पाहिजे. आणि जर ही पावलं उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशा प्रकारची ही विसंगती, मताचं राजकारण तुम्ही कुठपर्यंत ठेवणार आहात? सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलणार आहात का नाही?
सर्व समाजामध्ये गुणवत्ता असते, सर्व जातीमध्ये गुणवत्ता असते आणि गुणवत्ता घालून राज्यव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर किती परिणाम होऊ लागलेले आहेत याचा विचार आपण करतात की नाही? घटनेच्या 335 मध्ये सांगितलंय की कोणत्याही प्रकारचं आरक्षण देत असताना राज्यव्यवस्थेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाहीत. मोडकळीला आलेली राज्यव्यवस्था कशामुळे आलेली आहे त्याचा विचार करा. मग सर्वांना आपलं प्रूव्ह केलं पाहिजे. आपल्यामध्ये गुणवत्ता आहे तर ती प्रूव्ह केली पाहिजेत. आणि जर गुणवत्ता सिद्ध करत असेल आरक्षण ठेवण्याची फार काही गरज नाही. 80% हा उलटच हे झालेलं आहे. 80% रिझर्वेशन चाललेलं आहे आणि म्हणून हे बदलायला हवं. म्हणून बाबासाहेबांनी देखील 23 नोव्हेंबर 1948 मध्ये असं सांगितलं होतं की आरक्षण हे मर्यादित असावं आणि जर 70-80% तो समाज आळशी होईल आणि स्पर्धा संपेल म्हणून ते मर्यादित आणि काही वेळेपर्यंतच असावं असं सांगितलेलं आहे. पण हे 75 वर्ष होऊन सुद्धा निस्वार्थ बनले प्रत्येकाचे. सोडा वाटत नाही ह्या कुबड्या. सर्वसमावेशक समाज निर्मिती व्हावं वाटत नाही. मग अशानं खंडित निर्माण होणार नाही का? एखाद्या समाजाकडे फार एखाद्या विद्यार्थ्याकडे खूप गुणवत्ता आहे आणि ते गुणवत्ता डावल्या जात असेल तर त्याचे अंगार काय, त्याचा आक्रोश काय असेल आणि कमी गुणवत्तेचा पोरगा चांगल्या संस्थेमध्ये, केंद्रीय संस्थेत असेल, राज्याच्या संस्थेमध्ये विविध असेल तर तो जात असेल तर त्याचा रोष, आक्रोश काय असेल, त्याला किती या व्यवस्थेप्रती राग येत असेल. थोडंफार गुणवाढीचं धोरण असं 20% लोकांसाठी तर तो मुद्दा चालला असता. पण सार्वत्रिक 80% पद्धतीने हे आरक्षण चाललं तर एवढा मोठा गुणवत्तेचा समाज मारण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे. मग अशानं हा देश पुढे कसा जाऊ शकेल याचा विचार केला. ही भेदाभेद आहे, ही विषमता आहे, ही गुणवत्ता डावलण्याची प्रयोजन आहे. ही सेव्ह मेरिट झालं पाहिजेत, गुणवत्तेला वाव मिळाला पाहिजेत, समृद्ध आणि संपन्न माणसं या देशामध्ये निर्माण झाली पाहिजेत, सर्व क्षेत्रात ती पोहोचली पाहिजेत. म्हणून आरक्षण हे बाबासाहेबांच्या मताप्रमाणे हे मर्यादित असायला हवं. पण त्याचा दिवसेदिवस मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. मग ठीक आहे ना, 85% समाज मागासलेले आहे तर ते देऊन टाका प्रत्येकानं मागासल्या पद्धतीनं. पण मागास ठरवत असताना सर्वांना त्या मागास प्रवर्गामध्ये देखील सर्वांना गुणवत्ता सिद्ध करण्याची हे पाहिजे, परवानगी पाहिजे. अन्यथा छोट्या छोट्या जाती खंडामध्ये तुम्ही अडकून तेवढीच गुणवत्ता तुमची निर्माण होईल. आणि झालं काय, नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी 1959 मध्ये जे आर्थिक निकषावर आणलं, 62ला 1200 उत्पन्न असेल त्यांना नोकरी स्थान होतं. पण 92ला इंदिरा सहानीमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून जी सवलती होत्या त्या काढून घेण्यात आलेल्या आहे. आणि मग 95ला कायदा झाला आणि खाजगी संस्थानाला फीस ठरवण्याचा अधिकार दिला. भरमसाठ फीस वाढल्या. मग गुणवत्ता असून देखील एकीकडे तुम्ही आरक्षित सीट असेल त्या खाजगी संस्थेत 1 लाख रुपये आणि दुसऱ्या ठिकाणी 6, 7, 8 लाख रुपये, हा जो भेद आहे म्हणजे मार्क असून एवढी मोठी फीस ही सर्व क्षेत्रामध्ये लागू झालेली आहे. मग त्या राहायचं कुठं, खायचं कुठं, स्कॉलरशिप प्रश्न नव्हते. आणि आता 2-3 वर्ष बोलायला लागले तर एक मंत्री चांगला बोंबलायला लागला की मराठा समाजाला असं दिलं तसं दिलं. आणि एवढ्या 70-75 वर्षापासून किती सामाजिक न्यायाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या योजनांना कधी मराठा समाज कधी विरोध केला नाही किंवा कधी त्या संदर्भात बोलला नाही. जर हा विचार केला पाहिजे आणि ही कमी गुणवत्तेची माणसं याच्यामध्ये आल्यानं राज्यव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर निश्चितच परिणाम होणार आहेत. आणि म्हणून आताच रोहिणी आयोग नेमला की अबकडे करायचं. आता याच्यातून भांडणं सुरू होतील. आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की 50% आता रोहिणी आयोगामध्ये सांगितलं, त्या रिकमेंड दिलेलं आहे राष्ट्रपतीला की त्याच्यामध्ये 50% आरक्षण हे 40 प्रमुख जातीच खातात. म्हणजे 15% असेल त्या जाती, त्या 50% जर आरक्षण घेत असेल तर बाकी याचं काय? आणि बाकी म्हणजे 15% 15 म्हणजे जवळपास 63% लोकांना 15%च आरक्षण मिळू लागलेलं आहे आणि 15% तुमचं 50% आरक्षण घेऊ लागलेलं आहे. मग महाराष्ट्रात देखील जे झालं, ज्या प्रमुख जाती आहेत त्या छोट्या छोट्या वर्गाचं आरक्षण स्वतःच खाऊ लागलेले आहेत. आणि म्हणून भटक्या, ज्या मूळ खरंच भटक्या असतील तर त्याला वेगळं प्रवर्ग करायला काही हरकत नाहीये. त्यांचं आरक्षण त्यांना वेगळं ठेवायला काही हरकत नाहीये. पण ओबीसी मध्ये देखील लहान लहान भटक्या जाती आहेत तर त्याच्या प्रमुख जातीच देखील त्याचा लाभ मिळू लागलेला आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विरोध म्हणजे राजकीय आरक्षण. तर मराठा गेल्यानंतर मग तुम्ही त्या राजकीय आरक्षण मराठामुळे धोक्यात येतं आणि तुम्ही असल्यानंतर छोट्या छोट्या जाती जमातीचं आरक्षण, राजकीय आरक्षण धोक्यात येत नाही का? नाही, म्हणजे आम्ही त्यांचं खातो ते योग्य आहे, तुम्ही नाही गेलं नाही पाहिजे तिथं. अरे वाटाच आम्हाला अजून मिळालेला नाही मराठा समाजाला.
तर खाण्याचा आणि घेण्याचा प्रश्न काय, कोण कोणाचं खातं, कोण कोणाचं खात नाही. तर हा विचार आपण येणाऱ्या काळामध्ये केला पाहिजे. आणि लहान जातींना देखील मोठ्या ओबीसी मधल्या जातीने विचारलं पाहिजे की आमच्या वाट्याला तुम्ही, आमचा वाटा कुठे आहे, तुम्हीच आमचा वाटा आणू लागले, तुम्हीच 5,000 कोटीची तरतूद तुमच्या प्रमुख जातीसाठी करून घ्यायची, जे ठराविक जातीसाठी. बाकी जातींचं काय, बाकी जातीने किती जिल्हा परिषद सदस्य झाले, किती आमदार झाले, किती खासदार झाले, हा प्रश्न तुम्ही ओबीसीच्या प्रमुख नेत्यांना विचारायला नको का. म्हणून आता ओबीसी अंतर्गत देखील मोठा संघर्ष आहे, सुप्त संघर्ष. एससी अंतर्गत बी सुप्त संघर्ष आहे. योग्य वाटा लोकांना आरक्षणाला मिळू लागलेला नाही. म्हणून ही आरक्षणाची विकृती लवकरात लवकर सुधारून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागेल. आणि जातीची भांडणं, आरक्षणाचे भांडणं हे संपवून राष्ट्रहिताचा विचार, पुरोगामी महाराष्ट्राचा विचार हा पुढे आला पाहिजे.